आदरणीय श्री गुरुदेव ब्रह्मणी वंदनीय संत श्री शेषराव महाराज उर्लीकर यांच्या 44व्या पुण्यतिथी उत्सवाप्रीत्यर्थ सामुदायिक प्रार्थनेकरिता उपस्थित सर्व सद्भाविकांना आता आपणास सामुदायिक प्रार्थना करावयाची आहे. करिता सर्वांनी पाठीचा कणा सरळ करून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून दोन्ही नेत्र मिटवून काही वेळ मौन प्रार्थनेस करावी सुरुवात. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगल नाम तुम्हारा प्रभु, जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो दिल को धोत सदा. तुम्हारा नाद सुमंगल हो, हर रूप तुम्हारा निरामय है. तुकया कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल निर्भय है प्रार्थना गुरुदेव से. यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने. परमात्मय व्यवहार हो, ना हम रहे अभये लिए. हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे. जो सोचने का फर्ज है, हम हो पुजारी तत्व के. गुरुदेव के आदेश के, सत्य प्रेम के, नितने मके, सद्धर्म के, सद्धर्म के. सोचित झूठी राह की, अन्याय की, अभिमान की. सेवा करन उपवास की, परवाह नहीं
देश में तू है निरामय, है व्याप्त भी अरुशेष भी, गुण धर्म दुनिया में बड़े, हर जीव से कर्तव्य हो, गंभीर हो सबके हृदय, सत्य ज्ञान का वक्तव्य हो, यह दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश है, हर जीव का हो शुद्ध मन, जब कर्म उनके स्पृश है, हम भिन्न हो इस देह से, पर तत्व से सब एक हो ज्ञान सब में एक ही, जिससे मनुज निशंक हो, टुकड़ा कहे ऐसा अमर पद प्राप्त हो, संसार में छोड़े नहीं, दरबार पर हो मस्त गुरु चरणार में, है प्रार्थना गुरुदेव से। सद्गुरुनाथ महाराज की जय। त्यानंतर हे उपासक प्रार्थना गीत गातील, सर्वांनी मागून साथ द्या. सद्गुरु नाम तुम्हारा, दिल से प्यारा, जो जपता है जन्म सुधारा, जो जपता है जन्म सुधारा। सद्गुरु नाम तुम्हारा, दिल से प्यारा, जो जपता है जन्म सुधारा, जो जपता है जन्म सुधारा। पापी से भी पापी हो कोई, पापी से भी पापी हो कोई, जिसको जगा की हो लोक में नाही, जिसको जगा की हो लोक में नाही, गुरु चरणों से प्रेम लगाए, गुरु चरणों से प्रेम लगाए, देवत मंत्र अपारा, भूत उधारा, जो जपता है जन्म सुधारा, जो जपता है जन्म सुधारा। सद्गुरु नाम तुम्हारा, दिल से प्यारा, जो जपता है जन्म सुधारा, जो जपता है जन्म सुधारा।
करतारा जो जपता है जन्म सुधारा जो जपता है जन्म सुधारा सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा जो जपता है जन्म सुधारा जो जपता है जन्म सुधारा ओ सब देवता देव गुरु है सब देवता देव गुरु है सब साधन का साध गुरु है सब विद्या का ज्ञान गुरु है सब विद्या का ज्ञान गुरु है ऐसा वेद पुकारा शास्त्र आधारा जो जपता है जन्म सुधारा जो जपता है जन्म सुधारा सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा जो जपता है जन्म सुधारा जो जपता है जन्म सुधारा ऐसा नाम जपे नहीं प्राणी ऐसा नाम जपे नहीं करता है जीवन की हानि करता है जीवन की हानि टुकड़ा दास ने गाई कहानी टुकड़ा दास ने गाई कहानी अनुभव दे सवारा वचन हमारा जो जपता है जन्म सुधारा जो जपता है जन्म सुधारा सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा जो जपता है जन्म सुधारा जो जपता है जन्म सुधारा सद्गुरुनाथ महाराज की जय 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 गुरु महाराज गुरु यानंतर एक उपासक नामधूर म्हणेल आपण सर्वांनी मागून सांगतो श्री गुरुदेवा जय गुरुदेवा गुरुदेवा जय गुरुदेवा श्री गुरुदेवा जय गुरुदेवा श्री गुरुदेवा जय गुरुदेवा आत्मस्वरूपा
गुरुदेवा जय गुरुदेवा गुरुदेवा जय गुरुदेवा श्रीराम रूपा श्री गुरुदेवा श्रीराम रूपा श्री गुरुदेवा श्री कृष्ण रूपा श्री गुरुदेवा श्री कृष्ण रूपा श्री गुरुदेवा विठ्ठल स्वरूपा श्री गुरुदेवा विठ्ठल स्वरूपा श्री गुरुदेवा श्री गुरुदेवा जय गुरुदेवा श्री गुरुदेवा जय गुरुदेवा सद्गुरुनाथ महाराज की जय 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 गुरु महाराज गुरु या सामूहिक नाम जपास करावी सुरुवात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर हरिभक्त परायण श्री रवी भाऊजी चौधरी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुमचं माझं सर्वांचं जीवन श्रीकृष्ण आजच्या या सामुदायिक प्रार्थनेच्या उपक्रमाकरिता जमलेले सगळेच वचन मातृशक्ती पितृशक्ती एवं कैवल्याची भजन आहे. आजची ही जी कार्यक्रम आजची प्रार्थना आयोजित केलेली आहे त्याचं औचित्य आदरणीय स्वानंद सुख निवासी
गुरुवर्य शेषराव महाराज ओंगलेकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 2 दिवसीय कार्यक्रमाच्या प्रारंभिकतेच्या सुरुवातीला जी प्रार्थनेस सुरुवात झालेली आहे, मंगलाचरण आजच्या या सत्रामध्ये सुरुवातीला आलंय, त्याच्या अनुषंगानं या कार्यक्रमाकरिता, या प्रार्थनेकरिता उपस्थित सर्व मातृशक्ती, पितृशक्ती, विद्वज्जन, तद्वतच हा आवाज ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत पोहोचत असतील सर्वच भगवत प्रेमी मंडळी यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जगाचा भेद लयाला जावो या अनुषंगानं परमगती प्राप्त व्हावी आणि सर्वांना निखळ चैतन्य प्राप्त होण्याकरिता 2 प्रणाली दिल्या. यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर हा विचार उदात्त ठेवून सर्वांचं कल्याणच झालं पाहिजे, सर्वांना मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेची निर्मिती केली. महाराज म्हणतात, मित्र हो ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण, तरी प्रार्थनाची साधन सोडू नका कधी. एवढे मी विश्वासे सांगून ठेवतो, प्रार्थनाच मी गावाचे धन समजतो, यानेची स्वर्ग मोक्षही पावतो समाज आपला. इतकी मोठी महती महाराजांनी प्रार्थनेची वर्णिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वर्णन करत असताना एक भजन गायले आणि त्या भजनामध्ये असंख्य जनसमुदाय होता आणि ते भजन गायल्यानंतर महाराज म्हणतात, मेरा खेल है ये मही जानता हूं, आशा निराशा के बस में नहीं. हे जेव्हा भजन काही लोकांनी ऐकलं, काही विद्वज्जन मंडळी महाराजाकडे आली, महाराजांना म्हणायला लागली, महाराज तुम्ही जे भजन गायलं, आशा निराशा के बस में नहीं हूं, मेरा खेळ आहे, म्हणजे तुमचाच खेळ आहे, तुम्हीच जाणता, मग आम्ही का जाणू शकत नाही? आम्ही सुद्धा जाणलं पाहिजे. आम्ही तुमच्या खेळात सामील होतो, आम्हाला तुमचा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आम्ही तुमचे गडी व्हायला तयार आहोत. तुम्ही साधना सांगा, ते आम्ही करू. तुकडोजी महाराजांनी मिस्किलपणे त्यांच्याकडे पाहिलं, म्हणालो, गडे हो, तुम्हाला जर वाटत असेल त्या अमरपद प्राप्त व्हावं असं वाटत असेल, मी तुम्हाला एक साधी सोपी सरळ भाषा सांगतो आणि ती प्रणाली तुम्हाला देतो. महाराज म्हणतात, अमरपूरची वाट उघडली, यारे या समुदायाने करून प्रार्थना. आता आपल्याला समुदायाने प्रार्थना करायची, पण अडचण एक आहे बाळ्यावर. काय अडचण एक आहे? ज्या पदाला तुम्हाला प्राप्त व्हायचं आहे ते पद प्राप्त करण्याकरता अनेक तप करावे लागतात, यज्ञ करावे लागतात, याग करावे लागतात, तरी सुद्धा तिथेपर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. कारण असं आहे का जे वेदांत प्रचुर असणारे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये 3 कांड सांगितले आणि त्या 3 कांडाला तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकाचं वर्म जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्राप्त होऊ शकत नाही, त्याच्याजवळ तुम्ही पोहोचू शकत नाही. ते त्रिकांड काय आहे आम्हाला सांगा. त्या लोकांची उत्कंठा वाढली आणि ते विशेषत्वाने विचारलं की महाराज आम्हाला सांगा, आम्ही ते करायला तयार आहे, जाणायला तयार आहे, अभ्यासाला तयार आहे. तुमची खरंच जर तयारी असेल तर ते कांड मी तुम्हाला सांगतो. कारण वेदांत प्रचुर असणारे जे काही ग्रंथ आहेत ते 3 कांडामध्ये व्यापले आहेत. आणि ते कोणते कोणते ग्रंथ आहेत ज्यामध्ये आपण प्रस्थांतरीय ग्रंथ म्हणतो, त्या प्रस्थांतरीय असणारे प्रचुर ग्रंथ त्यामध्ये 3 कांड आले. इव्हन महाभारत असो, रामायण असो, ज्ञानेश्वरी असो, साधारणतः हरिपाठ जरी असला तरी तो सुद्धा त्या 3 कांडामध्येच व्यतीत होतोय. आणि तो त्यातला पहिला कांड आहे उपासना कांड. महाराजांना त्या महाराज लोकांनी प्रश्न विचारला, महाराज हे उपासना कांड जे आहे त्या उपासना कांडाची महती काय, ती उपासना कांड कशा करिता आणि त्या उपासना कांड प्रार्थनेमध्ये कसं आला ते आम्हाला सांगा. महाराज म्हणायला लागले की जे तू कर्म करतो ना ते कर्म करताना तुझ्याकडे असणारी जी प्रबल शक्ती आहे ती ईश्वराची शक्ती आहे. कारण का आमची संतती नसे आमची, आमची संपत्तीही नसे आमची. महाराज म्हणतात हे शरीर ज्या विद्यार्थ्याने दिलं ते सगळं त्याचं आहे, तू त्याचा फक्त साक्षीभूत होऊन राहा.
म्हणजे जे कर्म करतो त्या कर्माचा फलाचा आस्वाद तुला घेता येईल, पण त्या कर्माचा मद मात्र तू वापरू नको, त्याचा अहंकार बाळगू नको. ही पहिली प्रणाली सांगितली. म्हणजे कसं काय आहे, माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगताना उत्तर सांगतात, तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधना जैसे सिंपी जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळ हे पाण्यात उगतंय, पाण्यात निर्माण होतं, पाण्यातच त्याचा सगळा परिवार चालतो, सर्व जीवन क्रमिका त्याची वाली पाहतो, म्हटलं पाण्यात होते, परंतु त्याचं कमळ दळ किंवा पानं पाणी तर पाण्यापासून भिन्न, तर पाण्याचा एकही थेंब ते आपल्याला लागू देत नाही. म्हणजे जे कर्म केलाय हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणे तरी तो सुटू लागा. लोक म्हणायला लागले, महाराज तुम्ही ज्ञानेश्वर महाराज असं सांगून लागले, तुमचं काय ते सांगा. महाराज म्हणतात प्रार्थनेच्या अष्टकामध्ये, निर्भय रहे हम कर्म में, तुला निर्भयतेने कर्म करायचं आहे. याकरिता तुम्हाला पहिलं कांड आहे, त्याचं नाव आहे उपासना कांड, कर्मकांड. पहिलं कांड काय, कर्मकांड. म्हणजे जे जे कर्म झाले, किंवा महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, जे जे कर्म करी ते पूजाच तुझी ईश्वरा. माझ्याकडून जे कर्म केले, रामगीतेमध्ये आणखी सोपी गोवी टाकली महाराजांनी, हाती उद्योगाचे मुखी राम नामाचे चिंतन, हाच धर्म आहे मानवी लोकांचा. हे कर्मकांड इतकं काय विषय आहे. महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, ते म्हणतात मीच सांगत नाही आहे, याचा पुरावा देण्याकरिता साक्षात परमेश्वराने अर्जुनाला सांगितलं होतं. ते म्हणतात, महाराज सांगतात, महाराज सुंदरचं भजन आहे. महाराज म्हणतात की गीता नाही, अर्जुनाला बोलली आहे, भजन आहे महाराज. आसक्त न हो अमर गीता का ज्ञान, कर्म करो आसक्त ना हो अमर गीता वाणी, कहे कृष्ण पासून पार्थ सुन. कृष्ण सांगतात, कोण घेतलं, अमरत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. गीता सांगणार श्रीकृष्ण परमात्मा, तू काय सांगतो, कर्म करो आसक्त न, म्हणजे जे कर्म केलाय त्या कर्माबद्दलचा महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदरशी उभी आलाय, कैसा कर्मफलाचा आस्वाद, ते कर्मफलाचा मधु, या दोहींची नाव बंधू. ही जी वस्तू आहे ही तुझ्यापासून निराळी झाली पाहिजे, तू यातून अलिप्त झाला पाहिजे, मोकळा झाला पाहिजे. म्हणून पहिलं जे आहे कांड ते सांगताना महाराज सांगतात की माझ्या प्रार्थनेमध्ये ते कांडाला, ज्या कांडाला पहिल्यांदा कर्मकांड म्हणतात. पण हे कांड प्राप्त करण्यासाठी तुला कसं व्हायचं आहे, निर्भय रहे हम कर्म, परदा खुला कर. या ठिकाणी तुला कधीच कोणत्याच जाणीवेत, कोणत्याच ठिकाणी तुझा अहंकार जागृत नाही झाला पाहिजे. उलट कोणी जर तुला टोचून बोललं तर त्याचा सुद्धा आता स्वीकार प्रेमानच केला पाहिजे. ही प्रेमाची वाणी तुला असली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. तुझं पहिलं कर्म. महाराजांना लोकांनी विचारलं, हे त्याचं महत्व काय आहे, काय फलप्राप्ती होईल, याचं फलप्राप्ती सांगणार. आम्ही मान्य आहे कर्मकांड प्राप्त करू, मान्य आहे तुमची संख्या, पण प्राप्त काय होईल. त्यांनी सांगितलं, अध्यात्मामध्ये प्रजा त्या परमेश्वरा जर जायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा सांगितलं आचार शुद्धी. कर्मानं तुझी आचार शुद्धी होणार आहे. आणि देह जर एकदा शुद्ध झाला, राम म्हणता रामची पदी बैसुनी पदवी घ्यायची, ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे. हा असं असताना पहिला तुला कर्मकांडातून प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून तुझं कर्म जे आहे ते सकळ मंगळ निधी असले पाहिजे. किंवा तुका म्हणे गंगा मिळे, कोणतं कळवा, तुका म्हणे गंगा, तुका म्हणे जसं सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे सागर, गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अशा एकमय तुझ्या उर्मी होण्याकरता सर्वात महत्वाचा विचार जर पहिला असेल तर ते तुझं काय, कर्मकांड आहे. पहिला शब्द सांगितला महाराज, कर्मकांड हे पहिलं. मग महाराज म्हणायला लागले, लोकांना विचारलं तुम्हाला मग दुसरं काय आहे. त्यांनी सांगितलं लोक महाराजांना, दुसरा हा आहे म्हणे उपासना कांड. पहिलं कर्मकांड, मग उपासना कांड काय आहे. तर उपासना कांडामध्ये, प्रार्थनेमध्ये किंवा हरिपाठामध्ये पाहतो म्हटलं आपण, तर पहिले जे 9 अभंग आहे ते कर्मकांडामध्ये हरिमुखे म्हणा, असुनी संसारी
किंवा चहुभेदी जाणं शशत तीर्थवती भाव धरले कोणा आणि नंतर जे होतंय हरिपाठामध्ये पाहतो म्हटलं तर ते उपासना कांड सुरू होत असताना ते म्हणतात माझ्याकडे काय उपासना कांड आहे ते प्रार्थनेमधलं जर पाहतो म्हटलं आपल्याला तिथून जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर ते म्हणतात गाते रही प्रभू नाम पर प्रभू तत्व पाणे केली. हे तुझं उपासना कांड असलं पाहिजे, आराध्य असलं पाहिजे. का असलं पाहिजे? कारण या ठिकाणी तुला पहिल्यांदा शुद्धीकरण झालं पाहिजे, तू सुचिरभूत झाला पाहिजे, तुझी क्रिया सर्वांना आवडली पाहिजे. ते परमेश्वराची ईश्वराचे सगळे लेकरा या बुद्धीनं तू सगळं कर्म काम केलं पाहिजे. त्या अनुषंगानंच तुझं वालं जी उपासना आहे ते उपासना सुद्धा तुझी एक आराध्य देवता असली पाहिजे, एक अधिष्ठान असलं पाहिजे. त्या अधिष्ठानामध्ये तू मंदिरात कुणाच्या जा, पण तुझ्या अंतरात्मा धारण केलं जे अधिष्ठान आहे ते मात्र विसरू नको. ज्या ज्या मंदिरी जावे तेथे आपले उपास पावे, याला म्हणतात उपासना कांड. ते लोक म्हणायला लागले महाराज याच्यानंतर दुसरं कांड काय आहे, जेणे आता कर्मकांड झालं, उपासना कांड झालं, आता आम्हाला त्याला जाणता येईल काय? म्हणे नाही, अजून एक आहे. म्हणे काय आहे? तिसरं आहे म्हणे ज्ञानकांड. ज्ञानकांड प्रार्थनेमध्ये काय आहे, कुठे ठेवलेलं आहे, ते कसं दडलेलं आहे ते आम्हाला सांगा. महाराज म्हणतात अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर देती नहीं. ज्ञानकांड, ज्ञानकांड, उपासना कांड, कर्मकांड याची फलश्रुती आम्हाला कशी होईल ते सांगा. तेव्हा महाराज म्हणतात हे बघ मुला किंवा हे बघा लोकांनो, हे बघा गुरुजनांनो, हे बघा बंधूंनो, जो विषय पहिल्यांदा आहे कर्मकांडाचा, नंतरचा विषय आहे उपासना कांडाचा, नंतरचा विषय आहे तिसरा कर्मकांडाचा. याचा असा विषय आहे एखाद्या तलावामध्ये तुमचं प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर तुम्हाला मल नावाचा दोष आहे. तो दोष जोपर्यंत तुमचं कर्म चांगलं होणार नाही त्याची निवृत्ती होत नाही. म्हणून मल दोष निवारण करण्याकरता तुम्हाला कर्मकांडाचा प्रभाव घेतला पाहिजे. आणि ज्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रतिबिंब पाहायचं आहे त्या प्रतिबिंब चंचल नसलं पाहिजे, चंचलता नसली पाहिजे. ते जर हलणार असेल तर त्यामध्ये तुमचं प्रतिबिंब दिसू शकत नाही. हा दुसरा भाग. याची काय आमच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे याचं कारण आहे संकल्प विकल्पानं भरलेलं जे मन आहे जोपर्यंत ते स्थिर स्थावर होणार नाही तोपर्यंत त्या मनाला असलेला जो अनेक जन्माचा जो संस्कार झाला आहे, अनेक उर्म्या उठतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, या अनुषंगाने त्याचं स्थिरीकरण झालं पाहिजे, त्याला अनुच्छेद लागला पाहिजे, म्हणून त्याला आलंबन झालं पाहिजे. म्हणून ते उपास्य दैवत तुला कामी पडतं. या अनुषंगाने तुझा दुसरा दोष नाहीसा होतो, तो म्हणजे विक्षेप नावाचा दोष तुझा नाहीसा होतो. नंतर उरला आहे तिसरा आवरण दोष. हा आवरण दोष जर एकदा तुझा गेला त्याला सांगतात का आवरण दोष जाण्याकरता ज्ञानाचीच प्राप्ती असते. तलाव बरोबर आहे, पाणी स्थिर आहे, पण अंधार आहे. तलाव बरोबर आहे, पाणी स्थिर आहे, पण अंधार आहे. प्रतिबिंब दिसल काय महाराज? नाही ना. पण प्रकाशाची गरज आहे. हेच प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कशापासून प्राप्त होते हे तुला सांगतो. तुकडोजी महाराज म्हणतात तुकड्या कहे ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में छोड़े नहीं घरदार पर हो मस्त गुरुचर नार. हे तुला प्राप्त करून घेण्यासाठी असे अमरत्व सिद्ध असणारे जे गुरु आहे त्यांच्या चरणावर तू एकदा नतमस्तक ठेवलं का तुला ह्या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तशा तुम्हा आम्हाला प्राप्त हो. याच अनुषंगाने गुरुदेव तुम्हाला कृपा करो. लांबलेले 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो. जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांनी पाठीचा कणा सरळ करावा आणि शांती पाठास करावी सुरुवात. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
महाराज की जय. काही वेळ सर्वांनी करावे आत्मचिंतन. सद्गुरुनाथ महाराज की जय. दोन्ही हात जोडून आपापल्या जागीच श्री गुरुदेवास करावा नमस्कार. आदरपूर्वक सरळ व्हावे, आरती करिता उभे व्हावे. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. लाखों जन्म करे पुन जाके तब पाए महाराज, तब पाए महाराज. धन्य भय हम आज मिले तुम, धन्य भय हम आज मिले तुम. सिद्ध भये सब काज, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. छूट गयो अज्ञान अंधेरा, छायो बोध प्रकाश, छायो बोध प्रकाश. रूप तुम्हारा नजर में भायो, रूप तुम्हारा नजर में भायो. पाप भये सब नाश, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष. किस विध महिमा गाऊ तुम्हारी, बानिन पहुँचे जाए, बानिन पहुँचे जाए. तन मन धन से करो आरती, तन मन धन से करो आरती. हृदय बीच बसाए, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से प्रकाश तुम्हारा, ध्वजा खड़ी चहुधा, ध्वजा खड़ी चहुधा. स्वर्ग मृत्यु पाताल बिहु से, स्वर्ग मृत्यु पाताल बिहु से. तुम ही हो परा, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. थाल नयन की बाती, तार सदा उजरा, तार सदा उजरा. टुकड्या दास दरस का भूखा, टुकड्या दास दरस का भूखा. यही पद हर दम पाए, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. हर्ष भयो, जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, तरस से हर्ष भयो. जय नाथा जय.
जय सद्गुरु समर्था आरती ओवाळीतो तुझ नाथांच्या नाथा जय गुरु शेषनाथा बाळपणीच तुझी वृत्ती नामस्मरणी गुंतली मुमुक्षतातेने गुणे सत्वरची अंगी बाणली जले संत जन अधिकार पाहता जय गुरु शेषनाथा वैराग्याचा दीप करुणी तुप श्रद्धेचे ओतिले विवेकाचा अग्नी करुणी लावी प्रज्ञेच्या त्या हाता जय गुरु शेषनाथा चौदेहाचे खापचारी सत्वर पाडिले उन्मळोनी सोहमाची गदा धरुनी मोहमाते निर्गाळोनी तुरियेची शिडी चढुनी साधी उन्मळी अवस्था जय गुरु शेषनाथा चितघनाची चित शोभा तुकड्या पाठीशी तुभा दयासी बोधन करुणी चुकली संसाराची चिंता स्वानंदी रंगविला भक्ती प्रेमाने हाता जय गुरु शेषनाथा तव उपकार कायमी वर्णू ओ कसा उतराई सामरसे विठोलीन विश्वी विश्वची भूमी चिदाकाशी चिदाकारता वृत्तिस्यामी जगन्नाथा जय गुरु शेषनाथा जय सद्गुरु समर्था कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम योगेंद्रः सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मंदारमाला कुलितालकाय कपालमालां कितशेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय आलिंगनाथन वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझ प्रेमे आलिंगनाथ पूजन भावे वाणी हरे नमः विठ्ठल रखुमाई विठुला रखुमाई विठ्ठल मनिरंग विही प्रार्थना तनमन करी ही प्रार्थना आचार सगळा प्रार्थना सुविचार तो ही प्रार्थना जीव प्रार्थना शिव प्रार्थना प्रत्येक श्वासी प्रार्थना उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की ब्रह्मलीन संत श्री शेषराव महाराज की भारत माता की सब साधू संतन की सामुदायिक प्रार्थनेच्या उपासनेचा उपक्रम इथे आपला आटोक्यात आला आहे. सर्वांनी उजवीकडून वळून प्रसादाकरिता आपापल्या जागी खाली बसावे. तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिथी लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजये होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ध्यान देवो सुखिया झाला सुखिया झाला हरि ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ओम शांति 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा बळावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया मी वाळताने तुझीच सेवा करू गाय जाणे अन्याय माझे कोट्यानो कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु बाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की
सर्वांनी प्रसाद घ्यावा.